नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती असेल, आपल्याला आपला जो मान्सून आहे चालू होऊन बरोबर 2 महिने कंप्लीट व्हायला आलेले आहेत. आज आपल्याकडे 16 तारीख आहे. तरीही पाऊस पाहिजे तसा पडलेला नाहीये पूर्ण भारतामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्येच नव्हे तर फक्त कधी पडलेला आहे तर 1 जुलैला सुरू झाला होता आणि एक 7 ते 8 जुलैपर्यंत काय पडलं होतं, एक चांगला पाऊस म्हणू शकतो. एक पूर्ण ॲव्हरेज त्याने भरून काढलं होतं जुलै महिन्याचं. पण आपल्याला अशा पावसाची गरज नाही का? आपल्याला जर शेती करायची असेल, आपल्या महाराष्ट्रात जर शेती किंवा भारतामध्ये शेती करायची असेल, तर आपलं एक ठराविक याच्या रूटीनमध्ये पाऊस काय चालला पाहिजे, चालू असलाच पाहिजे, तरच आपण ते काय करू शकतो, पेरण्या वगैरे करू शकतो. आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये पेरणीला सुरुवात झालेली नाहीये. तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जर गेलात किंवा मराठवाड्यात जर गेलात, तर पेरणीला सुरुवात केलेली नाहीये. का सरकारने काय सांगितलेलं आहे, की हा पाऊस पुढे जाऊन थांबणार आहे. पण नंतर थांबलेलाच होता. 8 जुलैपासून जो पाऊस थांबलेला आहे, तो आज तागायत सुरू झालेला नाही. आता म्हणतायत की 18 तारखेपासून पाऊस काय होऊ शकतो, परत सुरू होऊ शकतो. पण असं का होतंय? त्या मान्सूनला ब्रेक का लागलेला आहे? जून महिन्यामध्ये तर पाऊस पडलेलाच नाहीये. जुलैमध्ये पण पडतोय, ते पण त्यातले फक्त 7 दिवस पडलेला आहे. पुढचे 14 दिवस असेच गेलेले आहेत. सो काय रिझन आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट एक समजून घेऊया फक्त, की पाऊस कसा पडतो. तर आपल्याकडे जनरली एक काय होतंय, एक काय होतं, 1 जुलैला सॉरी 1 जूनला आपल्याकडे पाऊस काय येतो, केरळामध्ये येतो. त्याच्या अगोदर आपल्या अंदमान निकोबारमध्ये 28 मेला आलेला असतोय. हा नॉर्मल कंडिशन जेव्हा असते, त्यावेळी पाऊस येतो. तर कसं येतो, इकडे आपल्याकडे लो प्रेशर तयार झालेला असतो. भारतामध्ये जेव्हा सूर्य इकडे लंब असतो मे महिन्यामध्ये, खूप सारा लो प्रेशर येते, जमीन तापते, जमीन लवकर तापते, उशिरा लवकर थंड होते. तो हा एक फिनॉमिना असतो आणि पाणी उशिरा तापतं, उशिरा थंड होतं. त्यामुळे इकडे हाय प्रेशर असतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, वारे कसे वाहतात, तर हाय प्रेशर टू लो प्रेशर. वारे कसे वाहतात, हाय प्रेशर टू लो प्रेशर. आता आपल्या भारतामध्ये जो पाऊस पडतो, ज्याला आपण म्हणतो नैऋत्य मोसमी वारे, याच्यापासून आपल्या भारताला 85% पाऊस पडतो. ओके. आणि हा पाऊस कसा पडतो, 2 ब्रँच पासून, एक अरेबियन सी आणि एक बे ऑफ बेंगॉल. तर आपले एक विदर्भ, आपले एक असे एक भाग आहे, ज्याला दोन्ही भागापासून काय भेटतो, पाऊस भेटतो. आणि महाराष्ट्राला बाकी जो 85 आहे, तो कशापासून भेटतो, तर आपल्या अरेबियन सी पासून भेटतो. आता पावसाचे पण प्रकार आहेत, आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. ओके. ओरोग्राफिक रेनफॉलमध्ये प्रतिरोध पर्जन्य महाराष्ट्रामध्ये जो पडतो, त्याला प्रतिरोध पर्जन्य म्हणतात. एक सायक्लोनिक रेनफॉल असतो आणि एक कन्व्हेन्शनल रेनफॉल असतो. कन्व्हेन्शनल रेनफॉल काय असतो, जमीन तापते, हवा वरती जाते, थंड होते, त्याचा बर्फ आपल्या म्हणतो ना, ढगांमध्ये रूपांतर होते, त्याला थंड हवा लागली, ज्याला आपण वरती जेट प्रवाह आहे, आपल्या वरती काय आहे, आपल्या वातावरणाच्या एक 12 ते 13 किलोमीटर अंतरावर एक जेट प्रवाह होतो, तो अतिशय थंड असतो. तो उष्ण आपले जे काही वारे वरती गेलेले असतात, त्यांना थंड करून तिथे कंडेन्सेशन होऊन पाण्यामध्ये काय होतं, रूपांतर होतं आणि आपल्या भारतामध्ये काय पडतो, पाऊस पडतो. आणि इथे एक आयटीसीजेड आपण मी पुढे सांगेन तुम्हाला, एक आयटीसीजेड असतो. हा एक लो प्रेशर असतो, जो सूर्याच्या तापमानामुळे काय होतो, सरकतो इकडे. आणि जेवढा तो वरती सरकेल, तेवढं आपल्याकडे वेगाने काय येतात, मान्सून इकडे येतात. पण आता झालंय कसं ह्या वर्षी, तर आपल्याला एल निनो, हा एल निनोचा इफेक्ट जाणवायला लागलेला आहे. एल निनो काय आहे, तर एक इकडे आपल्या जगातून आपण जो पेरू देश आहे, मी पुढे इथे तुम्हाला दाखवतो. इथे बघा, काय कारण आहे, तर आपल्याकडे एल निनोचा प्रभाव ह्या वर्षी जास्त आहे, की तो 5 ते 6 वर्षांनी एकदा येत असतो. पॅसिफिक महासागराच्या पूर्वेला, मी पुढे एक मॅप दाखवेन तुम्हाला. इकडून जे नॉर्मल इकडून बघा, इकडून असे वारे ना, उष्ण वारे इकडे व्हायला सुरुवात होतं आपल्या भारताच्या दिशेने. आणि हे उष्ण वारे काय करतात, आपल्याकडे ऑलरेडी जे इकडचे थंड वारे आहेत, जिकडे हाय हाय प्रेशर कुठे असून नेहमी लक्षात ठेवा, थंड प्रदेशामध्ये, हे ऑलरेडी ते रेडी असतात भारतामध्ये येण्यासाठी जून-जुलैमध्ये. पण इकडून येणारे हे एल निनो इकडचे हे उष्ण असतात. आता हे उष्ण असल्यामुळे इकडचे जे काही बाष्प, हे लोकं थंड घेऊन चाललेले असतात ना, साऊथ वेस्ट मान्सून, हे उष्ण वारे त्याला थांबवतात आणि तिथलं बाष्प काय करतात, शोषून घेतात. त्यामुळे आपल्या भारतात जर येण्याचा जो मान्सूनचा जो स्पीड आहे, तो काय होतो, कमी होतो. तर हेच कारण आहे. काय म्हटलं बघा, मध्य भागातील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा जास्त काय होते, गरम होतं आणि ते आपल्या पश्चिमेकडे व्हायला सुरुवात होते. ह्या जागतिक बदलामुळे हवेच्या दाबात काय होतो, फरक पडतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे भारताच्या इकडे ऑलरेडी नॉर्मल इयरला कसं असतं, इकडे हाय प्रेशर भरपूर सारं असतो, त्यामुळे आणि इकडे लो प्रेशर भरपूर सारं असतं. त्यामुळे ऑलरेडी इकडे काय असतात, वारे वेगाने वाहत असतात नॉर्मल वर्ष. गेल्या वर्षी जसा पाऊस 110 पर्यंत पडला होता, पर्यंत पडला होता. पण इकडे परत लो प्रेशर क्रिएट झाल्यामुळे इकडचा हाय प्रेशर कन्व्हर्ट होतो लो प्रेशरमध्ये. इकडचे वारे, उष्ण वारे, थंड वारे काय होतात, उष्ण बनू लागतात, त्यातलं बाष्पाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे इकडचा वेग, भारताकडे येण्याचा वेग काय होतो, कमी होऊन जातो. आणि हीच कंडिशन आता निर्माण झालेली आहे. ओके.
आणि असंच जर चाललं तर भारतामध्ये नक्की दुष्काळ यावर्षी पडू शकतो. देव न करो दुष्काळ पडू नये. पाऊस चांगला व्हावं, पेरण्या व्हाव्यात, चांगलं पीक यावं. बट ह्या एल निनोचा ते डिपेंड आहे कशावर, तर एल निनोच्या इफेक्टवर डिपेंड आहे. एल निनो किती ऍक्टिव्ह आहे समुद्रामध्ये, ओके, आपल्या हिंदी महासागरामध्ये, तो त्याच्यावर ठरणार आहे. सो एल निनोच्या वर्षामध्ये जुलै महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता काय असते, जास्त असते. ऑगस्टमध्ये नॉर्मल पाऊस होईल असं अपेक्षा आहे, किंवा 18 तारखेपर्यंत आपल्याला समजेल. सो एल निनो समजल्या. एल निनो हा काय आहे, एक उष्ण प्रवाह आहे. तो तो दक्षिण अमेरिकेकडनं काय होतो, वाहत येतो इकडे, आणि कुठपर्यंत येतो तो, इकडे बघा, इकडे खूप सारे दुष्काळ पडू शकतो जर ऍक्टिव्ह असेल तर. आपल्या ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया या भागामध्ये काय पडू शकतो, दुष्काळ पडू शकतो. आणि तो हिंदी महासागरामध्ये पुढे आल्यानंतर तो काय करतो, भारताच्या साऊथ वेस्ट मान्सूनवर सुद्धा इफेक्ट पाडतो. दुसरं काय आहे मान्सून ब्रेक, तर कमी दाबाचा पट्टा काय झालेला आहे, सरकलेला आहे. भारतात पाऊस पडणारा मुख्य कमी दाबाचा पट्टा, मग जो ITCG म्हटलं, तो देशाच्या मध्य भागातून सरकून हिमालयाच्या पायथ्याशी जातो. प्रादेशिक कोरडेपणा येतो. त्यामुळे फक्त हिमालयाच्या परिसर ईशान्य भारतात मुसळधार पाऊस होतो. उर्वरित भागात मध्य किंवा इतर ठिकाणी पाऊस कसा राहतो, ना की बरोबर असतो, पाऊसच पडत नाही. ढग विरळ होतात. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत झाल्यामुळे आकाशातील ढग काय होतात, नाहीसे होतात, जे आता आपल्याला पाहायला भेटते. ढगच नाही येत आकाशामध्ये. जे पाऊस देणारे आपण क्युमुलिंबस नावाचे ढग म्हणतो, ते ढगच आपल्याला काय काय म्हणतो, काय कुठं असे ढग आपल्याला पाहायला भेटतात आकाशामध्ये, ते पाहायलाच भेटत नाहीयेत का, ते विरळ बनलेले आहेत. आता प्रशांत महासागर, ज्याला आपण म्हणतो ना चक्राकार वारे, जे कुठे वाहत येत आहेत, भारताच्या दिशेने काय करतात, वाहत येत आहेत, आर्द्रता खेचून घेतात मगाशी म्हटल्याप्रमाणे. कारण का, ते उष्ण आहेत. काय आहेत ते, उष्ण असल्यामुळे ते काय करतात, जे काही आपल्याकडे हाय प्रेशर तयार केला होता साऊथ वेस्ट मान्सूनने, तो काय करतात, ह्या लो प्रेशरमुळे शोषला जातो. त्यामुळे भारताचे ढग काय झालेले आहेत, गायब झालेले आहेत. पुढचं एक आहे इंडियन ओशन डायपोल. हा एक सिनेरिओ आहे, तुम्हाला इथे दाखवतो. जेव्हा इकडे उष्ण असतं ना, उष्ण, तेव्हा आपल्या भारतामध्ये चांगला पाऊस पडतो. जेव्हा हिंदी महासागर काय असतोय, उष्ण, ओके. आणि जेव्हा हिंदी महासागर थंड असतोय, तेव्हा आपण म्हणतो तिकडे की पाऊस आपल्याकडे कमी पडणार. इथे बघा, इथे इंडियन ओशन निगेटिव्ह फेज म्हणजे काय असतं, जेव्हा इकडे हा थंड असतो हा भाग, तेव्हा भारतामध्ये कमी पाऊस पडतो. आणि इकडचा भाग जेव्हा उष्ण असतो, तेव्हा इकडे भारतामध्ये पाऊस काय पडतो, जास्त पडतो. लक्षात ठेवायचं. तर इंडियन ओशन सुद्धा याच्यावर काय करतो, इफेक्ट पडतो. एक मॅडन जुलियन ऑसिलेशन नावाची एक स्थिती आहे. तुम्हाला नक्कीच एक्झामला येणाऱ्या राज्यसेवेला वगैरे याच्यावर क्वेश्चन राहू शकतो. भारतात ह्या वर्षी पाऊस कमी पडण्याची कारणं काय काय आहे, तर ही तुम्हाला कारणं देता आली पाहिजेत. मी पुढे जाऊन जुलैमध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या भारतामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे, हे सुद्धा कारणं सांगणार. त्याच्यावर काय उपाय असू शकतात हे सुद्धा बोलणार आहे. जुलै महिन्यात जर हा पट्टा हिंदी महासागरात अनुकूल स्थितीत नसेल, तर तो हवेतील बाष्प काय करतो, दाबून ठेवतो. ढग तयार होण्यास काय करतो, विरोध करतो. त्यामुळे ढग तयार होत नाही. तो हा एक स्थिती महत्वाची. आता झालंय असं की शेतकऱ्यांकडे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की पेरण्या करायच्या तर कधी करायच्या, पाऊस कधी नॉर्मल होणार, पेरणी कधी होणार, मग त्याची रोपं कधी तयार होणार, मग त्याची लावणी कधी करणार, या सर्व गोष्टी मोठा प्रश्न कोणाच्या निर्माण झालेला आहे, तर आपल्या शेतकऱ्या अन्नदात्याच्या पुढे निर्माण झालेला आहे. तर सध्याचा काय अंदाज आहे, तर सुरुवातीला भारतीय हवामान विभागाने काय सांगितलेलं आहे, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. आणि सध्याची स्थिती, मान्सून कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकल्यामुळे देशाच्या मध्य आणि पश्चिम भागात विशेषतः पावसाचा काय आहे, मोठा खंड पडलेला आहे. म्हणजे आपल्या ही जी कोकण किनारपट्टी वगैरे ह्या भागात, किंवा आपल्या ही जे महाराष्ट्राचा हा जो भाग आहे, त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र पुन्हा निर्माण होऊन पाऊस काय होण्याची शक्यता आहे, सक्रिय होण्याची शक्यता आहे. नक्की ही चांगली बाब आहे. सो यंदा पाऊस हुलकावणी देणार का, तर मी म्हणेन नाही. पाऊस बऱ्यापैकी एक 90% पडू शकतो, की जो आपल्या शेतीसाठी पुरेसा आहे. तो थोडंसं वेट करावं लागेल. 18-20 तारखेनंतर पाऊस हा नक्कीच चांगला रेग्युलर होण्याची शक्यता आहे. तर शेतीवर काय परिणाम होऊ शकतात जर हा पाऊस असाच चालू राहिला तर? तर दुबार पेरणीचे काय होऊ शकतं, संकट निर्माण होऊ शकतं. काही लोकांनी आपल्याकडे कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल, की त्यांची तारीखच फिक्स असते. मेमध्ये काय करतात, ते लोकं पेरणी करून घेतात. पण कोकणात बऱ्यापैकी पाऊस पडतो, त्यामुळे त्यांना दुबार पेरणी संकट निर्माण होत नाही. पण तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेलात, तर तिथे लोकं उशिरा थोडीशी पेरणी करतात, जूनमध्ये. ओके. ज्या लोकांनी पेरणी केली असेल ऑलरेडी आणि त्यांची जर रोपं तयार झालेली नसेल, तर त्यांना परत दुबार पेरणी करावी लागणार आहे. कारण का, पाऊसच नाही पडलेला आहे. सो पाण्याची तीव्र गरज आहे. पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. ओके. जुलै हा पिकांच्या शाकीय वाढीचा काय असतो, मुख्य काळ असतो. या काळात पाणी न मिळाल्यास सोयाबीन, कापूस, मक्याची वाढ काय होते, कमी होते. सो हे मोठं संकट असणार आहे. पुढे जाऊन सोयाबीन, कापसाचे रेट काय होऊ शकतात, वाढू शकतात, जर पाऊस पडला नाही तर. कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे पिकांवर रस शोषणाऱ्या किडींचा काय होतो, प्रादुर्भाव वेगाने वाढतो. तर उपाय काय आहे, तर आंतरमशागत केली पाहिजे. शेतातील काळे पाणी वगैरे
करून कोलपणी करून वगैरे जमिनीला भेगा पाडण्यापासून रोखा. त्यामुळे जमिनीवर ओलावा टिकून काय होतो, राहू शकतो. जेवढं काही पाऊस पडेल तेवढं काय करता आलं पाहिजे, आपल्याला ओलावा राखून ठेवता आला पाहिजे. पाण्याचे नियोजन केल्यास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाने पाणी देता आलं पाहिजे. जेवढा कमी पाणी वापरता येईल तेवढं आपण वापरलं पाहिजे आणि काटकसरीने वापरता आलं पाहिजे. खतं देणे टाळा म्हटलंय सरकारने. जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत पिकांना रासायनिक खतांचे डोस देऊ नका. कोरड्या जमिनीत खते दिल्यास पिकं काय होऊ शकतात, जळू शकतात. ही सर्व रिझन्स आहेत. तुम्हाला समजलं असेल याच्यावर महत्त्वाचा इफेक्ट पडलाय तो फक्त एल निनो मुळे पडलेला आहे. बाकी काही रिझन नाही आहे. ओके, त्यालाच आपण एक क्लायमेट चेंज वगैरे म्हणू शकतो. पण हा एक होत असतो, एक नॅचरल फिनॉमिना आहे की एल निनो हा येतच राहतोय. एक 5 ते 7 वर्षाच्या म्हणतात ना इंटरव्हलने हा चालू असतो आपल्या भारतामध्ये. 2014 मध्ये असा आलेला होता. सो आय होप तुम्हाला समजलं असेल भारतात मान्सून कमी होण्याची कारणं काय, जुलै महिन्यामध्ये कमी होण्याची कारण काय. तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की जुलै आणि ऑगस्ट हे पीक टाइम असतो आपल्याकडे. मान्सूनचं काय असतं, पीक. ओके, आणि त्या ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे पाऊस पडत नाही. तर याचं रिझन फक्त एल निनो आहे. पण मला एवढं सांगायचं आहे की शेतकरी बांधवांनी घाबरू नका. नक्कीच भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ॲव्हरेज पाऊस पडू शकतो, जो आपल्या शेतीसाठी काय असेल, पूरक असेल. आपल्या धरणांसाठी पूरक असेल. आपल्याला नक्की जेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी मिळून जाईल. ओके, ऑल द बेस्ट. आपण इथे थांबूया. जय हिंद.